नमस्कार मित्रांनो, मी सौरभ बोरकर भौतिकशास्त्राचा विद्यार्थी या युट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत क्लास 12 चा पहिला चॅप्टर ज्याचं नाव आहे रोटेशनल डायनॅमिक्स. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की व्हर्टिकल सर्क्युलर मोशन म्हणजे काय असतं. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन जेव्हा एखादा ऑब्जेक्ट करतो तेव्हा त्याच्या हायेस्ट आणि लोवेस्ट पॉइंटवर ग्रॅव्हिटी आणि टेन्शन कशा प्रकारे अफेक्ट करतं. त्यानंतर त्यात आपण दोन केसेस पाहिल्या होत्या, एक आपण स्ट्रिंगची आणि दुसरी पाहिली होती आपण रॉडची. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं की मुवमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय असतं. मुवमेंट ऑफ इनर्शिया समजून घेण्याआधी आपल्याला इनर्शिया म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं असतं. तर अकॉर्डिंग टू न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन म्हणजे लॉ ऑफ इनर्शियाच्या म्हणण्यानुसार काय सांगतं की एखादा ऑब्जेक्ट त्याची स्टेट चेंज करत नाही जोपर्यंत आपण त्याच्यावर एक्सटर्नल फोर्स अप्लाय करत नाही. तर एखादा आपण टेबल घेतला, त्या टेबलवर जर आपण बुक ठेवली आणि त्या बुकवर जोपर्यंत आपण एक्सटर्नल फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत ती त्या बुकची स्टेट काय होणार नाही, चेंज होणार नाही. म्हणून काय झालं, ती अपोज करत तिची स्टेट चेंज करण्यासाठी हे काय झालं आपलं इनर्शिया. इनर्शिया बेसिकली आपण कशात पाहतो, लिनियर मोशन मध्ये. तर सिंपली आता आपल्याला पाहायचं की मुवमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय असतं. मुवमेंट ऑफ इनर्शिया, तर मुवमेंट ऑफ इनर्शिया जसं आपण बघितलं की इनर्शिया हा लिनियर मोशन म्हणजेच स्ट्रेट लाईन मध्ये अपोज करणाऱ्या गोष्टीसाठी यूज होतं. तसंच मुवमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय असतं की एखादा ऑब्जेक्ट रोटेट करण्यासाठी आपल्याला किती अपोज करतोय हे कशावरून आपण डिसाइड करतो, मुवमेंट ऑफ इनर्शियावरून. मुवमेंट ऑफ इनर्शिया जनरली आपण डिनोट करत असतो आय नी, बरोबर. त्याच्यानंतर आता काय होते, आपलं जे इनर्शिया आहे ते डिपेंड कशावर करते, मासवर. म्हणजे जेवढं जास्त मास असेल, जेवढा मोठा तो ऑब्जेक्ट असेल तेवढं जास्त काय होईल, तो ऑब्जेक्ट आपल्याला त्याची स्टेट चेंज करण्यासाठी अपोज करेल, म्हणजे त्याचा जास्त इनर्शिया होईल. सिमिलरली आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया जो असतो तो मुवमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय करतो, आपल्याला दोन गोष्टींवर डिपेंड करतो. एक सगळ्यात पहिली मासवर, म्हणजे त्या ऑब्जेक्टचा मास किती मोठा आहे, आणि दुसरी गोष्ट परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द एक्सिस ऑफ रोटेशन, म्हणजे एक्सिस ऑफ रोटेशन. म्हणजे एक तर त्या मुवमेंट ऑफ इनर्शिया त्याच्या मासवर डिपेंड करतं त्या ऑब्जेक्टच्या, आणि दुसरं तो ऑब्जेक्ट जिथं रोटेट होणार त्या एक्सिस ऑफ रोटेशन पासून त्याचा मास किती लांब पर्यंत डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे याच्या बेसिसवर मुवमेंट ऑफ इनर्शिया काय असतो, डिपेंड करतो. तर सिंपली आपण लिहू शकतो की आय म्हणजे मुवमेंट ऑफ इनर्शिया हा डायरेक्टली प्रोपोर्शनल कोणासोबत असतो, एम सोबत. म्हणजे जेवढं जास्त मास तेवढं जास्त मुवमेंट ऑफ इनर्शिया. आणि अजून काय लिहू शकतो, आय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. म्हणजे तो ऑब्जेक्टचं जे मास आहे ते किती लांब पर्यंत डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे त्याच्यावर पण मुवमेंट ऑफ इनर्शिया डायरेक्टली डिपेंड करतो. त्याच्यामुळे बेसिकली आपल्याला लिहायचं असेल तर आय इज इक्वल टू काय लिहू शकतो, एम आर स्क्वेअर. मास काय डिनोट करतो, एम डिनोट करतो आपल्याला मास, आणि आर काय डिनोट करतो आपल्याला डिस्टन्स. डिस्टन्स फ्रॉम द एक्सिस ऑफ रोटेशन. एक्सिस ऑफ रोटेशन. तर आता पहा आय झालं, तर आयचा फॉर्म्युला काय आला आपला, एम आर स्क्वेअर. आता आपण सिंपली काय करू शकतो, याचा आपल्याला एसआय युनिट जर फाइंड करायचं असेल तर एसआय युनिट आपल्याला जर याचं फाइंड करायचं तर आपण काय लिहू शकतो, एसआय युनिट आपल्याला काय करावं लागते, मास आहे. मासचा एसआय युनिट काय असतं, केजी इंटू आर स्क्वेअर. रेडियस आहे, लेंथ आहे, लेंथचा एसआय युनिट काय असतं, मीटर. स्क्वेअर असल्यामुळे मीटरचा स्क्वेअर, केजी मीटर स्क्वेअर. सिंपली आपल्याला जर याचं डायमेन्शन पाहायचं असेल तर डायमेन्शन कसं पाहू शकतो आपण, याचं पहा मास आहे. मास आपण डायमेन्शन जनरली बेसिकली तीन क्वांटिटीज वर लिहितो, एक एम, एक एल आणि एक म्हणजे टी. मास, लेंथ आणि टाइम वर. इथे टाइमचं क्वांटिटी नाही त्याच्यामुळे काय होते, मासचा आपला m1, लेंथ दोनदा त्याच्यामुळे m1 l2 आणि t काय 0. एक तर t0 लिहिलं तरी चालतं किंवा नाही लिहिलं तरी चालतं. m1 l2 आणि t0 हे काय झालं, एसआय युनिट आणि त्याचं डायमेन्शन. आता आपण काय करू, हा जो मुवमेंट ऑफ इनर्शिया आहे एक रिजिड बॉडी कन्सिडर करू, आणि त्या रिजिड बॉडी मध्ये प्रत्येक पार्टिकल कशा प्रकारे एक्सिस ऑफ रोटेशन पासून डिस्ट्रीब्यूट झालेला आहे या गोष्टी पाहू, आणि याच्या बेसिसवर आपण एम आर स्क्वेअरचा फॉर्म्युला कसा आला ते डिराईव्ह करू. इथपर्यंत लिहून घ्या. तर मुवमेंट ऑफ इनर्शिया कशावर डिपेंड करते, एक म्हणजे त्या ऑब्जेक्टच्या मासवर, आणि दुसरी गोष्ट एक्सिस ऑफ रोटेशन पासून किती लांब पर्यंत ते मास डिस्ट्रीब्यूट झालेले आहे त्याच्यावर. मी एक एक्झाम्पल घेतलं, आपण एक दरवाजा लाकडाचा घेतला आणि एक दरवाजा लोखंडाचा घेतला.
तर ऑब्व्हियस आहे की त्याच्या एक्सिस ऑफ रोटेशन पासून लाकडाचा दरवाजा तुम्हाला मूव्ह करण्यासाठी ताकद कमी लागेल कम्पेअर टू लोखंडाच्या दाराला. लोखंडाच्या दाराला काय होते, त्याचं जे मासचं डिस्ट्रीब्युशन आहे ते काय होणार, त्याचं वेट जास्त असणार आणि त्याचं मासचं डिस्ट्रीब्युशन काय होणार, लांबपर्यंत पसरलेलं असणार. त्याच्यामुळे काय होणार, तुम्हाला सिम्पली जास्त ताकद लागणार. म्हणून आपण काय सांगतो की जेवढं जास्त त्या ऑब्जेक्टचं मास डिस्ट्रीब्यूट झालेलं असेल तेवढा जास्त काय होणार, मुवमेंट ऑफ इनर्शिया वाढणार. आणि जेवढा जास्त मुवमेंट ऑफ इनर्शिया वाढणार तेवढा तो ऑब्जेक्ट रोटेट व्हायसाठी काय होणार, तुम्हाला अपोज करणार. बरोबर. तर आता सिम्पली आपल्याला पाहायचं की द डेरिव्हेशन ऑफ मुवमेंट ऑफ इनर्शिया. मुवमेंट ऑफ इनर्शिया इथं आपण काय करू, एक रिजिड बॉडी कन्सिडर करू. रिजिड बॉडीची ही काय झाली, एक्सिस ऑफ रोटेशन ती ओमेगाने काय करते, कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलोसिटीने मूव्ह करते. आपण काय घेतले, डिफरंट पार्टिकल्स घेतले. त्या पार्टिकलचं मास आपण एकाचं m1 घेतलं, एकाचं m2 घेतलं, एकाचं m3 घेतलं, एकाचं m4 घेतलं, एकाचं m5 घेतलं. या एक्सिस ऑफ रोटेशन पासून त्याचं डिस्टन्स समजा r1 असेल, याचं r2 असेल, याचं r3, r4 आणि याचं असेल r5. बरोबर. तर आपण काय लिहू शकतो, n नंबर ऑफ पार्टिकल म्हणजे काय लिहिता येते, कन्सिडर रिजिड बॉडी made by n number of particles म्हणजेच and mass of each particle is m1, m2, m3 up to mn इथपर्यंत आलं. आणि त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ each particle from axis of rotation are r1, r2, r3 up to rn पर्यंत. काय झालं, एक आपण रिजिड बॉडी कन्सिडर केली जी n नंबर ऑफ पार्टिकल्स पासून तयार झालेली आहे. त्या प्रत्येक पार्टिकलचं मास m1, m2, m3 अप टू nn पर्यंत आहे. आणि एक्सिस ऑफ रोटेशन पासून त्याचं डिस्टन्स किती आहे, r1, r2, r3 अप टू rn पर्यंत. तर आपल्याला काय करायचं, सिम्पली प्रत्येक पार्टिकलचं जर आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायचं असेल तर आपण काय करू शकतो, सिंपल पहिल्या पार्टिकलचा याचा जर मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायचा असेल तर I1 इज इक्वल टू m1 r1 चा स्क्वेअर. सिमिलरली सेकंड पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया m2 r2 चा स्क्वेअर. त्याच्यानंतर I3 चा m3 r3 चा स्क्वेअर. सिमिलरली आपल्याला जर होल रिजिड बॉडीचा जर मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायचा असेल तर प्रत्येक बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शियाचा काय होईल, सम होईल. म्हणजे आपण काय लिहू शकतो, m1 r1 चा स्क्वेअर प्लस m2 r2 चा स्क्वेअर प्लस m3 r3 चा स्क्वेअर अप टू mn rn चा स्क्वेअर. सिमिलरली हीच गोष्ट आपल्याला जर लिहायची असेल तर आपण काय लिहू शकतो, I इज इक्वल टू समेशन ऑफ I इज इक्वल टू 1 टू n पर्यंत mi ri चा स्क्वेअर. सिमिलरली हा काय झाला आपला फॉर्म्युला कशाचा, मोमेंट ऑफ इनर्शियाचा. हे इक्वेशन बेसिकली तुम्हाला स्टेट बोर्डच्या एक्झाम मध्ये विचारलं जातं आणि सीईटी साठी तुम्हाला हा फॉर्म्युला काय असतो, मॅन्डेटरी असतो. मग मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो, वेगवेगळ्या ऑब्जेक्ट साठी. कधी आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया रिंग साठी विचारतात, कधी डिस्क साठी विचारतात, कधी स्पियर साठी, कधी रॉड साठी, डिफरंट ऑब्जेक्ट साठी तुम्हाला काय करतात, मोमेंट ऑफ इनर्शिया विचारतात. हे काय झालं आपलं मोमेंट ऑफ इनर्शिया एका पर्टिक्युलर रिजिड बॉडीसाठी. काय आलं, समेशन ऑफ I इज इक्वल टू 1 टू n mi ri चा स्क्वेअर. आता आपल्याला पाहू टॉर्क म्हणजे काय आणि टॉर्क कोणत्या क्वांटिटीज वर डिपेंड करतो. इथपर्यंत लिहून घ्या. तर आता आपण पाहू टॉर्क म्हणजे काय. तर टॉर्कचा बेसिकली फॉर्म्युला असतो टॉर्क इज इक्वल टू I क्रॉस अल्फा. तर लिनियर मोशन मध्ये आपण पाहिलं होतं की फोर्स इज इक्वल टू मास इनटू ऍक्सिलरेशन अकॉर्डिंग टू न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन. न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन.
लिनियर मोशन मध्ये फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍसिलरेशन असतं, म्हणजे फोर्स हा मास आणि ऍसिलरेशनवर डिपेंड करतो. सिमिलरली रोटेशनल मोशनची जेव्हा आपण गोष्ट करतो तेव्हा टॉर्क असतो तो मोमेंट ऑफ इनर्शिया आणि काय असतो अँग्युलर ऍसिलरेशनवर डिपेंड करतो. तर सिम्पली आपल्याला काय करायचं, हे टॉर्क इज इक्वल टू आय क्रॉस अल्फा हे डिरायव्हेशन कसं आलं हे आपल्याला पाहायचं. तर त्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले काय करावं लागेल, एक रिजिड बॉडी घ्यावं लागेल. रिजिड बॉडी ती त्याच्या एक्सिस ऑफ रोटेशन पासून काय करते, रोटेट करते विथ कॉन्स्टंट अँग्युलर ऍसिलरेशन. त्याचं जे अँग्युलर ऍसिलरेशन आहे ते काय कॉन्स्टंट आहे. तर आपण काय घेतलं, एक रिजिड बॉडी घेतली, ती n नंबर ऑफ पार्टिकल्स पासून तयार होते. फॉर एक्झाम्पल एक पार्टिकल, दोन पार्टिकल, तीन पार्टिकल आणि चार पार्टिकल. याचं मास आपण m1 घेतलं, याचं m2, याचं आपण m3 घेतलं आणि याचं काय घेतलं m4. एक्सिस ऑफ रोटेशन पासून तर त्याचं डिस्टन्स किती आहे, r1, r2, r3 आणि r4 इथपर्यंत डिस्टन्स घेतलं तर आपण काय लिहू शकतो, कन्सिडर a rigid body of mass, consider a rigid body of mass m, बरोबर, rigid body and this body made by n number of particles, each of mass is m1, m2, m3, m4 up to mn पर्यंत, and the distance of each particle from the axis of rotation r, r1, r2, r3, r4 up to rn पर्यंत. इथपर्यंत आलं. आता आपण काय घेऊ शकतो, एक रिजिड बॉडी आपण कन्सिडर केली जी n नंबर ऑफ पार्टिकल्स पासून तयार झाली आणि त्या प्रत्येक पार्टिकलचं मास m1, m2, m3 अप टू mn पर्यंत घेतलं. त्याच्यानंतर तो प्रत्येक त्या पार्टिकलचं एक्सिस ऑफ रोटेशन पासूनचं डिस्टन्स काय असते, r1, r2, r3 अप टू rn. पण काय घेतलं, एक अजून लिहायचं, पहिला पॉइंट, त्यानंतर दुसरा, आता तिसरा लिहायचं, अ बॉडी rotating about its axis of rotation with constant angular acceleration. बरोबर. आता काय झालं, आपण कॉन्स्टंट अँग्युलर ऍसिलरेशन घेतलं त्या प्रत्येक त्या बॉडीचं जी एक्सिस ऑफ रोटेशन पासून रोटेट करते. पण आपण काय घेतलं की त्याचं जे ऍसिलरेशन, लिनियर ऍसिलरेशन, ते काय केलं, प्रत्येक पार्टिकलचं वेगवेगळे. का तर प्रत्येक पार्टिकलचं वेगवेगळं असण्यामागचं कारण काय की त्याचा जो हे काय म्हणतो आपण त्याला एक्सिस ऑफ रोटेशन पासून प्रत्येक पार्टिकलचं डिस्टन्स काय वेगवेगळे आहे. याचा r1 आहे, याचा r2, याचा r3, याचं r4 आहे. बरोबर. त्याच्यामुळे आपण काय केलं होतं, सेंट्रीपेटल ऍसिलरेशनच्या अकॉर्डिंग फॉर्म्युला काय होता, अल्फा क्रॉस आर. म्हणजे हा सेंट्रीपेटल ऍसिलरेशन कशावर डिपेंड करते, त्याच्या एक्सिस ऑफ रोटेशन पासून परत त्याच्या डिस्टन्सवर. त्याच्यामुळे ते काय होतं, प्रत्येक त्याचं ऍसिलरेशन काय होणार, व्हॅरी होत जाणार. बरोबर. तर आपण काय केलं, एक रिजिड बॉडी घेतली जी तिच्या कॉन्स्टंट अँग्युलर ऍसिलरेशनने काय करते, रोटेट करते. पण तिचं लिनियर ऍसिलरेशन काय होणार, प्रत्येक पार्टिकलचं वेगवेगळं असाल. का तर त्याचं एक्सिस ऑफ रोटेशन पासून ते डिस्टन्स काय राहणार, प्रत्येक पॉइंटवर वेगवेगळं राहणार. त्याच्यामुळे आता जनरली आपण काय सांगतो की फोर्सचा फॉर्म्युला काय असतो, मास इंटू ऍसिलरेशन अकॉर्डिंग टू न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन. त्याच्यानंतर फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍसिलरेशन घेतलं. आपण काय सांगितलं, प्रत्येक पार्टिकलचं ऍसिलरेशन चेंज होत जाणार. तर सिम्पली आपण काय लिहू शकतो, फोर्स इज इक्वल टू एका सिंपल मासचं m1 आणि ऍसिलरेशनचा फॉर्म्युला काय होता, अल्फा क्रॉस आर. अल्फा कॉमन आहे आणि याचं डिस्टन्स r1 आहे. सिमिलरली f1 साठी, f2 साठी जर लिहायचं तर त्याचं मास f2 आहे, त्याचं डिस्टन्स r2 आणि त्याचं अँग्युलर ऍसिलरेशन कॉन्स्टंट. सिम्पली आपल्याला लिहायचं थर्ड पार्टिकल साठी तर काय लिहिता येते, m3 r3
अल्फा इथपर्यंत लिहिता येते. हा झाला आपला फोर्सचा फॉर्म्युला. अप टू कुठपर्यंत लिहू शकतो आपण एफ एन पर्यंत, म्हणजे एम एन आर एन आणि अल्फा इथपर्यंत समजलं. तर आपण काय केलं, टॉर्कचा आणि फोर्सचं, तर आपण काय केलं, टॉर्क आणि फोर्स या दोघांचं जर रिलेशन पाहायचं असेल तर रिलेशन काय असते, टॉर्क इज इक्वल टू एफ क्रॉस आर, बरोबर, एफ क्रॉस आर. तर आता हीच गोष्ट आपण प्रत्येक पार्टिकल साठी जर घेतली तर ती कशी लिहू शकतो, टॉर्क 1 इज इक्वल टू फोर्स 1 इंटू R1. फोर्स 1 काय राहील आपला, M1 R1 अल्फा इंटू R1. सिमिलरली आपण काय लिहू शकतो, M1 R1 चा स्क्वेअर इंटू अल्फा. सिमिलरली सेकंड टॉर्क साठी जर आपल्याला लिहायचं तर आपण कसं लिहू शकतो, फोर्स 2 इंटू R2. याचा फोर्स म्हणजे सेकंड पार्टिकल वरचा फोर्स काय लिहितो आपण, M1 M2 R2 अल्फा इंटू R2. म्हणजेच याला काय लिहू शकतो, M2 R2 चा स्क्वेअर इंटू अल्फा. सिमिलरली आपल्याला जर थर्ड साठी लिहायचं असेल तर टॉर्क ऑन थर्ड पार्टिकल काय लिहू शकतो, M3 R3 चा स्क्वेअर इंटू अल्फा इथपर्यंत लिहिते. सिमिलरली आपल्याला जर अप टू एन पर्यंत म्हणजे एन नंबर ऑफ पार्टिकल्सचा जर टॉर्क पाहायचा असेल तर काय लिहू शकतो, टॉर्क एन इज इक्वल टू एम एन आर एन चा स्क्वेअर इंटू अल्फा. सिमिलरली आपल्याला काय करू शकतो, अल्फा कॉमन आहे तर ह्या साईडला काय करायचं, बाहेर काढायचं. तर काय होते, ओव्हरऑल बॉडीचा जर आपल्याला टॉर्क फाइंड करायचा असेल रिजिड बॉडीचा तर काय करू शकतो, टॉर्क इज इक्वल टू टॉर्क 1 टॉर्क 2 टॉर्क 3 अप टू टॉर्क एन. तर टॉर्क 1 चा काय होता, M1 R1 स्क्वेअर अल्फा प्लस M2 R2 स्क्वेअर अल्फा प्लस M3 R3 स्क्वेअर अल्फा प्लस अप टू MN RN चा स्क्वेअर इंटू अल्फा. याच्यात काय होते, अल्फा बाहेर निघते, M1 R1 चा स्क्वेअर प्लस M2 R2 चा स्क्वेअर प्लस M3 R3 चा स्क्वेअर अप टू MN RN चा स्क्वेअर इथपर्यंत आलं. आणि अल्फा काय घेतला आपण, कॉमन. तर तुम्ही थोडाच वेळा आधी पाहिला होता की मोमेंट ऑफ इनर्शियाचा बेसिकली फॉर्म्युला काय असतो, I इज इक्वल टू समेशन ऑफ I इज इक्वल टू 1 टू n पर्यंत MI RI चा स्क्वेअर. सिमिलरली आपलं हेच काय झालं होतं, n नंबर ऑफ पार्टिकल्स पासून मोमेंट ऑफ इनर्शिया आला होता, I इज इक्वल टू टॉर्क इज इक्वल टू I अल्फा इथपर्यंत आलं, टॉर्क इज इक्वल टू I अल्फा. तर आपण बेसिकली इथे लिहू शकतो टॉर्कचा काय होता, टॉर्क आणि फोर्सचं रिलेशनचा फॉर्म्युला काय होता, टॉर्क इज इक्वल टू एफ क्रॉस आर. फोर्सचं एसआय युनिट काय असतं, न्यूटन, आणि रेडियसचं म्हणजे लेंथचं एसआय युनिट काय असतं, मीटर. टॉर्कचं एसआय युनिट काय झालं, न्यूटन मीटर. इथपर्यंत समजलं. तर आता हे लिहून घ्या. आता हे काय झालं आपलं टॉर्कचं रिलेशन. जसं टॉर्क इज इक्वल टू आय अल्फा असतं तसंच लिनियर मोशन मध्ये काय असते, फोर्स इज इक्वल टू मास इनटू ऍक्सेलरेशन होतं. इथपर्यंत आलं. तर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपल्याला पाहायचं की रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे काय असतं, त्यानंतर डिफरंट ऑब्जेक्ट साठी मुवमेंट ऑफ इनर्शिया कसा असतो, या सगळ्या गोष्टी आपल्याला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहायच्या. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण एक नवीन टॉपिक घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. सध्या थांबूया. धन्यवाद.